प्रचंड शक्ती प्रदर्शन करत भाजपमधून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश करते झाले आहेत। या निमित्तानं हर्षवर्धन पाटलांनी केलेलं शक्ती प्रदर्शन देखील खूप मोठं ठरलं। परंतु या शक्ती प्रदर्शनाच्या सभेमध्ये 2-3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत। ज्या नेत्यांनी लोकसभेच्या अडचणीच्या काळात शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना साथ दिली ते आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा मात्र या सभेला उपस्थित राहिले नाहीत। त्यांची नाराजी काढण्यात अजूनही यश आलेलं नाही आणि नंतरच्या काळात प्रवेश करते झालेले बांधकाम खात्याचे माजी सभापती प्रवीण माने देखील या सभेला उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे शरद पवारांचा जो जुना गट आहे तो या ठिकाणी उपस्थित राहिला नव्हता। परंतु हर्षवर्धन पाटलांनी मात्र मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि जमेची बाजू अशी की शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांसारखा अनुभवी, कर्तृत्ववान आणि प्रशासन पाहिलेला माणूस राज्याच्या नेतृत्वावर नेण्याचा मनोदय स्पष्ट केला। त्याला उपस्थितांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला। आणखी दुसरं एक की शरद पवार फार जोमात होते किंवा शरद पवारांचा मूड खूप छान होता, कारण तसं शरद पवार पुढे काय घडणार आहे ते फारसं सांगत नाहीत। पण शरद पवारांनी 14 ऑक्टोबर रोजी फलटणमध्ये देखील तुतारी वाजवण्याचे संकेत दिले। 14 ऑक्टोबरला फलटणमध्ये कार्यक्रम असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आणि लोकांना विचारलं, म्हणजे तुम्हाला कळतंय का? याचाच अर्थ असा की फलटणमध्ये रामराजेंचं घराणं थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतंय आणि त्यानंतर शरद पवारांनी सांगितले की महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये पुढचे कार्यक्रम बुक आहेत, म्हणजेच अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात यायला उत्सुक आहेत। या सभेच्या निमित्तानं शरद पवारांनी एक भावनिक आवाहन केले, मला आता कोणतीही निवडणूक लढवायची नाही, मला तुमच्याकडून काहीही नकोय, परंतु हा महाराष्ट्र पूर्वीसारखाच पुरोगामी विचाराचा, हा महाराष्ट्र पूर्वीसारखाच संपन्नतेचा आणि हा महाराष्ट्र पूर्वीसारखाच सर्व धर्मसमभावाला घेऊन जाणारा करायचा असेल तर तुम्ही मला साथ द्या, असं शरद पवारांनी भावनिक आवाहन केलं आहे। या भावनिक आव्हानाची ही सभा होती। लोकांच्या अंगावर शहारे येतील अशा स्वरूपाचं हे वक्तव्य होतं। तेच वक्तव्य त्या अगोदर मधुकर भावेंसारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी बोलून दाखवलं आणि शरद पवारांनी शेवटच्या भाषणामध्ये बोलून दाखवलं। इंदापूरची ही सभा या निमित्तानं अतिशय वेगळी ठरणार आहे, कारण त्यांनी दत्तात्रय भरणेंवरही टीका केलेली आहे। त्यांनी असं दाखवून दिलं की मला इतर समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं होतं म्हणून मी भरणेंना पुढे केलं, जिल्हा परिषदेचं प्रमुख पद दिलं, बँकेचं प्रमुख पद दिलं, आमदारकी दिली आणि मंत्रिपदासाठी सुद्धा आग्रह केला, पण हे केल्यानंतर मलिदा गँग या ठिकाणी तयार झाली, असा स्वरूपाचा पलटवार शरद पवारांनी केला आहे। शरद पवारांसारखा ज्येष्ठ आणि अनुभवी नेता सांगतो, म्हणजेच या वर्षीच्या इंदापूरच्या विधानसभेत शरद पवार जास्त लक्ष घालणार याचे हे संकेत आहेत। हर्षवर्धन पाटलांना या निमित्तानं नव राजकीय पुनर्वसन करण्याची संधी मिळाली आहे, परंतु हर्षवर्धन पाटलांनी देखील काँग्रेसीच एक नेतृत्व किंवा काँग्रेसी राजकारण दाखवून दिलं आहे। त्यांनी जाताना भारतीय जनता पक्षावर एका शब्दानं ही टीका टाळली आहे। म्हणूनच जयंत पाटलांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की ही शेवटचं तुमचं स्थलांतर, हे शेवटचं पक्षांतर, या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये कोणताही पुरोगामी नेता जायला नको। इंदापूरची सभा विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अशासाठी महत्त्वाची ठरलेली आहे की हर्षवर्धन पाटलांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि दत्तात्रय भरणेंपुढे एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे।